माजी सरपंच सामटोली नीलम किशोर देसले यांच्या वतीने सामटोली संघाला शुभेच्छा आल्यात. जाऊया आपण मैदानाच्या दिशेला. 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो, थँक्यू सो मच. प्रसन्न चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकत होतो. व्हॉइस ऑफ वरब. खरं तर दमदार त्यांचं समर्थन आपण आपल्याला आज ऐकायला मिळतंय. त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिथे सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील ही चौथी लढत इथे पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या फेरीतील ही पाहिली तर तिसरी लढत आहे. टीम कुळगाव बी विरुद्ध जय भवानी शिरगाव या 2 संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सर या ठिकाणी आम्ही पंचांना विनंती करू, या ठिकाणी कोणत्याच टीमला आपण टीम मीटिंग करण्यासाठी वेळ देऊ नका. कारण की अजूनही भरपूर साऱ्या मॅचेस पेंडिंग आहेत, त्या देखील कंप्लीट करायच्या आहेत. आम्ही विनंती करू सर्व संघांना आपण कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आपण खर्च करायचा नाही आहे. सर या ठिकाणी त्याच दरम्यान खरं तर आमचे ऑफिशियल स्कोरर राजेश सालबी सर आमच्यापासून रजा घेत आहेत आणि सृष्टी आपलेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. नक्कीच सृष्टीला पुढील वाटचालीस आपण देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. अगदी सातत्याने आपलं नाव अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच लवकरात लवकर लौकिक करेल. अगदी तुला देखील पुढील वाटचालीस शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. जिथे पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय मॅचला करूया सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना या मॅचसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अरमाननं दाखवलाय आसमान. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. हेमंत पवार वरती केलाय वार. षटकार. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतो या ठिकाणी. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? यश. चला या यश आपण मॅन ऑफ द मॅच राहिलात. रोहिदास दादा पंडे त्यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. दादांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण त्या ठिकाणी देतोय मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे यशची आणि यशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. चला टीम जय 11 चामटोली संघ. खरं तर या ठिकाणी एकदा नक्कीच यशसाठी टाळ्या होऊन जातात कारण की अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आणि सामना मात्र आपल्या बाजूने केलाय. पुन्हा एकदा अभिनंदन. जाऊयात मॅचच्या दिशेने. येस, मॅच ऑन. आत्ताचा हा चेंडू या ठिकाणी सोडून दिलाय. पंचांचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉलचा एक एक्स्ट्रा धाब नक्कीच मिळते आणि या एक्स्ट्रा धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 7 धाबा. अगदी मागचा सामना काय रफ अँड टफ पाहायला मिळाला. दमदार कामगिरी तिथे चामटोली संघाने केली परंतु हार्ड लक टीम छत्रपती सीसी कुलगाव संघ. आताचा चेंडू अगदी बॅट्समन अरमान पासून थोडासा अगदी दूर ठेवण्यात आला. अर्थातच अवे फ्रॉम दी बॉडी व त्यानंतर हा डॉट बॉल. यस, मॅच ऑन. सध्या तरी शांतमय सुरुवात. सध्या तरी दोन्ही संघ करतायत. इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, कुंदन होते परंतु त्यांना बीट नक्कीच उमेश होते आणि उमेश पवारला इथे बीट केलं जातं आणि बॉल जाईल सरळ. पुन्हा एकदा लॉंग ऑन.
बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार सुरुवात अरमान सध्या करतोय त्याच्या बॅटमधून या षटकाचा हा दुसरा षटकार. तरी भरपूर चांगली बॅटिंग सध्या अरमानच्या माध्यमातून सुरू आहे. अगदी अरमान म्हटलं तर मैदानाच्या चारही बाजूने तो चौफेर फटकेबाजी करतो. तो अरमान मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी धमाकेदार बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटपण आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकार देखील आलेत. टीमची टोटल 13 धावा. या षटकातील अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत आणि कोलगाव बी संघाला खरं तर जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथून निर्माण करून देतोय अरमान. पुन्हा एकदा वन्स अगेन ऑन साइडला बॉलला पाठवलाय. हा देखील फटका. व्हाट अ शॉट. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखीन 6. षटकार. थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकता खरं तर बॉडी बिल्डर आहे त्या ठिकाणी खरं तर अनिकेत जे नक्कीच चौ करून आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नक्कीच त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच मानसन्मान देखील करणार आहोत. तर अनिकेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. यस आताचा हा चेंडू इथे देखील लेग स्टिकच्या बाहेर. आता इथे पंचांचा इशारा येतोय की पुन्हा एकदा हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे अर्थातच वाईट बॉल. अगदी या षटकात सध्या तरी गोलंदाज हेमंत पवारवरती सातत्यानं वार सुरू आहेत. अरमानच्या माध्यमातून सध्या तरी सातत्याने आसमान दाखवले जात आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 धाबा. हा देखील चेंडू चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. फटका फसला होता. हाफ चान्स होती परंतु फुल चान्स करण्याचा प्रयत्न इथून केला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला अपयश आणि बॉल मात्र सरळ जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही बॉलवरती धावा मिळतील 4. अरमाननं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सध्या तरी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा इथून खर्च केल्या गोलंदाज हेमंत पवारनं. चला इथून जय भवानी शिरगाव संघाला आम्ही विनंती करू अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका. विनंती असेल पहा अजूनही भरपूर मॅचेस आपल्या पेंडिंग आहेत त्यामुळे तुम्हाला लवकर खेळावं लागेल याची ही नोंद तुम्हाला ठेवायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 धावा. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवरती जय भवानी शिरगाव टीमच्या माध्यमातून युवा पवार आलेले आहेत. नक्कीच युवाचा विचार केला तर युवा एक सातत्यानं नक्कीच एक यंगस्टर आहे जो सातत्यानं आपल्या टीमला नेहमीच संकटातून बाहेर काढतो. परंतु या मॅचमध्ये आता युवा कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहूयात. कमबॅक करायचा आहे टीम जय भवानी शिरगाव संघाला. कमबॅक कशा प्रकारे केलं जाईल हे देखील पाहूयात. परंतु सुरुवातीला जर का डॉट बॉल आल्यानंतर अगदी फलंदाजांना थोडाफार दबाव देखील जाणवतो आणि दबावमध्ये अगदी चुकीचे फटके देखील खेळले जातात. यस मॅच ऑन गेम ऑन. स्ट्राईकवरती सोईल ऑन साईडला आडव्या बॅटनं बॉलला अगदी पाठवलं अगदी स्वीप केलं जातं परंतु या बॉलवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल. यस सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 25 वरती. 25 धाबा. अगदी मैदानाच्या आतमध्ये सोहिल सध्या तरी चांगली साथ देतोय तो म्हणजेच अरमानला. कारण की सोहिलला देखील माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये अरमानचा बॅटमधून चांगला धाबा येत आहेत. अरमानला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं आहे आणि सध्या तरी चांगली साथ दिली जाते. सफल झाले क्रॉस बॅटेड फटका दमदार अगदी फाईन लेगच्या क्षेत्रात बॉलला पाठवलंय. इथे अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या पाहायला मिळते अरमानच्या माध्यमातून. आणखीन एक दमदार चौकार.
बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येकी बॉलवरती मात्र घणाघाती प्रहार केले जात आहेत. लो फुलटॉस बॉल ऑन साइड लावून ड्राईव्हचा हा फटका चांगला फटका आहे, परंतु या बॉलवरती एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न भरपूर चांगला या ठिकाणी फिल्डिंग देखील पाहायला मिळालेली. अगदी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला आणि फेकलं गेलं. अगदी चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकलं तब्बल 4 क्रिया एकाच ऍक्शन मध्ये करण्यात आल्यात. व्हेरी गुड फिल्डिंग, परंतु 2 धावा इथं नक्कीच मिळतील टीम कुलगाव B+ संघाला. अगदी अंशुल होते जे एक दमदार बॅट्समन आहेत. भरपूर चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु तदनंतरचा सेकंड बॉल आपण पाहिलं तर लगेचच इथून युवा पवारच्या माध्यमातून कमबॅक करण्यात आलाय. अर्थातच डॉट बॉल आलाय. अगदी या मॅचमध्ये सध्या तरी जय भवानी शिरगाव संघाला सातत्याने डॉट चेंडू फेकायचे आहेत, सातत्याने निर्धाव चेंडू फेकायचे आहेत, परंतु डॉट बॉल येतील कसे यावरती कंट्रोल करावं लागेल, यावरती नियंत्रण करावं लागेल, फोकस करावं लागेल. या मॅचमध्ये समोरच्या टीमला कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आताचा हा चेंडू या ठिकाणी सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर कॉल वाईट बॉल. एक आव्हांतर धाव इथं नक्कीच मिळते आणि आव्हांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 धाबा. सध्या तरी धावसंख्येचा डोंगर आता इथून नक्कीच उभा केला जातोय. पहिल्या विकेटच्या शोधात आहे टीम जय भवानी शिरगाव. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. अगदी सातत्याने ऑलॉन द कार्पेटनं फटके खेळले जातात. पुन्हा एकदा अंशुल आले एकदा प्रतिम फिल्डिंग. अगदी ज्या प्रकारे आपण नेहमीच पाहतो लेदर बॉल क्रिकेटर ज्या प्रकारे चेंडूवरती येतात, बॉलला उचलतात फेकतात, त्या प्रकारची सध्या तरी खेळी अंशुल मैदानाच्या आतमध्ये करतोय. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली. सध्या तरी स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम कुलगाव B+ संघ नक्कीच करतोय. 33 धावा फलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट इथे लगेच तो अरबाद. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर चांगला फटका. हा देखील बॉल जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेली आहे. सध्या तरी पहिल्या विकेटसाठी ही भरपूर चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी दोन्ही फलंदाजांना कदाचित आता मी तर म्हणेन हा 2 इंचचा चेंडू जणू काही फुटबॉल 8 इंचचा चेंडू दिसलो लागलाय की काय. प्रत्येकी बॉलवरती इथून आता सातत्याने अटॅक केलं जात आहे. 37 धावा बनल्या गेल्यात, परंतु आता उर्वरित 2 षटकांमध्ये जय भवानी शिरगाव संघाला ही कमबॅक करायचा आहे. कमबॅकिंग ओव्हरची इथून फार महत्त्वाची गरज आहे, परंतु जय भवानी शिरगाव संघाला कोणता गोलंदाज कमबॅक करून देईल हे देखील पाहूयात. यस मॅच ऑन. यस मॅच ऑन. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्याही षटकाला आपण करतोय सुरुवात. गोलंदाज रवी आहेत बॉलिंग मार्कवरती. अगदी रवीचा विचार केला तर एक रवी विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु या मॅचमध्ये विकेट मिळवून देतील का हे देखील पाहूयात. अगदी लो फुलटॉस बॉल, परंतु अरमान होतं स्ट्राईकवरती. अगदी हलका हाताने बॉलला ऑन साईडला ढकललं. डीपमध्ये खेळाडू येतील, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. चला जे प्रेक्षक वर्ग खेळपट्टीवरती बसलेत त्यांना विनंती असेल आपण प्लीज खेळपट्टीवरती नक्कीच जे पडद्यावरती बसले त्यांना विनंती असेल आपण तिथे बसू नका. आताचा चेंडू यस पॉईंटच्या रिटर्नमध्ये बॉलला पाठवलं, परंतु तिथे पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु या बॉलवरती दुसरी धाव घातकी ठरेल का, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. यस सर यस एक शॉर्ट रन आहे या ठिकाणी. 1 शॉट म्हणजेच एकच धाव मिळेल. पहा जी लाईन आहे ती तुम्हाला पूर्णपणे क्रॉस करावी लागेल. फक्त लाईनला टच करून चालणार नाही आहे, पूर्णपणे तुम्हाला जी पॉपिंग क्रीज आहे ती क्रॉस करावी लागेल, याचीही नोंद ठेवायची आहे. यस सर या ठिकाणी एकच धाव असेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 39
39 धाबा. सध्या तरी रवी इथून सातत्याने आपण पाहू शकता कमी धाबा देण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. पुन्हा एकदा लो फुल टॉस, पुन्हा एकदा समोर चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली. वी शेपमध्ये बॉल जातोय, अगदी लॉंग ऑफमध्ये बॉल इथे जात असताना पाहायला मिळाला, परंतु इथे देखील याही बॉलवरती एकच सिंगल मिळाली. सध्या तरी या षटकात जय बाबाने शिरगाव संघ कमबॅक जरूर करतोय, कारण की कमी धाबा येत आहेत. चला यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच प्रियांश 11 कुलगाव तरुण यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर टीम डिंगडॉंग कासगाव. चला दोन्ही टीम आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे नेक्स्ट मॅच साठी. यस, याही बॉलवरती 2 धाबा आल्यात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अरमान भरपूर चांगली बॅटिंग करतोय. अरमानचा विचार केला तर आतापर्यंत अरमानने 12 चेंडू खेळलेत आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 32 धाबा बनवल्यात. अगदी भरपूर चांगली माहिती आम्हाला या ठिकाणी देत असताना आमचे ऑफिशियल अपडेटर साहिल फराड त्यांचंही मनपूर्वक कौतुक करूयात, कारण की सातत्याने चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर मात्र इथून पाहिलं तर अतिरिक्त उचली मिळाली, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि तदनंतर फलंदाज अरमानला इथे बीट केलं जातं. अगदी या षटकात चांगली कामगिरी रवीच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्यात. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, परंतु शेवटच्या बॉलवरती घडले काय, प्लेड ऑन बॅटची एज आणि त्यानंतर सरळ हा चेंडू यष्टांचा वेध घेतोय. इथे पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज रवीना. या षटकाचा शेवट मात्र गोड केलाय फलंदाज बाद अरमान. त्याच्या बॅट पण येत होत्या धाबा, त्याला इथे थांबवलंय. फलंदाज बाद पहिला विकेटचा पतन. आणि महत्वाचा एक विकेट, अर्थातच अगदी अरमानच्या बॅटमधून धाबा येत होत्या आणि त्याच अरमानला इथे बाद केले गेलो. षटक क्रमांक इथून पाहिलं तर आता शेवटचे हे षटक, चौथे षटक. 4 षटकांचे आपण सामने पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चौथ्या षटकाला आपण करतोय सुरुवात. आणि चौथं षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती निमेश भोसले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची लिडिंग एज आणि याही बॉलवरती मात्र विकेटचा पतन. म्हणजेच मागील 2 चेंडूवरती दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद सोहेल मैदानाच्या बाहेर. गेम ऑन. बॅकफूट वरती येत असताना खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहू शकता सध्या तरी विकेट सॅक्रिफाइस केली जाते. इथे घडतंय काय, अगदी यष्टीरक्षक यांच्याकडनं थोडीशी नक्कीच चूक केली जाते. जवळपास असं वाटलं होतं की इथे फलंदाज बाद होतील, परंतु तदनंतर इथे एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. 22च्या माध्यमातून ही एक धाव कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 43 धाबा.
परंतु स्ट्राईकवरती आणलं गेलं ते म्हणजेच अरबाज ए या खेळाडूला. धाबा बनवायच्या आत फुलटॉस बॉल होता. अगदी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी फुलटॉस बॉल तुम्ही कुठेही खेळू शकता, कोणत्याही रिझनमध्ये खेळू शकता, परंतु इथे आपण पाहू शकता सध्या तरी यस पॉइंटमध्ये बॉल गेला होता आणि तिथे मात्र आता दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद असेल. तर 49 तब्बल 49 धाबा बनल्या गेल्या आणि 50 धाबा सिंगचं टार्गेट आता या ठिकाणी देण्यात आले. म्हणजेच जय भवानी शिरगाव संघाला म्हणजेच येणारे 24 बॉल, येणारे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये आता जय भवानी शिरगाव संघाला 50 धाबा बनवायच्या आहेत. ते आपण पाहू शकता आमचे आणखीन एक मान्यवर, खरं तर सर्वांचे लाडके, सातत्याने त्यांचे दमदार नेतृत्व आपण पाहिलं आणि सातत्याने नक्कीच अप्रतिम त्यांचे कार्य राहिलेत. आपल्या सर्वांचे लाडके खरं तर ग्रामपंचायत कासगावचे उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. अगदी खरं तर किरण शेठ राऊत त्या ठिकाणी आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. अगदी पहिल्या सत्रात पाहिलं तर तब्बल 49 धावा बनल्या गेल्यात आणि 50 धाबा संघाचं टार्गेट आता जय भवानी शेरगाव संघासमोर आहे. अगदी आणि आता या 50 धाबा बनल्या जातील का याचा धावतं विवरण आपण ऐकूयात सरांच्या शुभ आवाजात.
सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 बेंडशेकरांचं हे जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सो सर्वांचं वॉर्म वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला आपण वळणार आहोत. प्रियांश 11 कुळगाव संघाचे कर्णधार आणि तसेच डिंगडॉंग 11 कासगाव संघाचे कर्णधार. टॉससाठी रिपोर्टिंग करा ही विनंती असेल. डिंगडॉंग कासगाव उपस्थित आहेत, प्रियांश 11 कुळगाव उपस्थित आहेत. सो आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कासगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य किरण शेठ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. 4 ओव्हरची मॅच असेल टीम कासगाव आणि टीम कुळगाव. 4 ओव्हरची मॅच असेल. तुर्तास चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुळगाव ब विपक्ष जय भवानी शिरगाव अशा 2 नामांकित संघांमध्ये. प्रथमतः मैदानावरती आपण पाहू शकतो बॅटिंग करत असताना बनवल्यात 49 आणि येस 50 धाब्यांचं लक्ष. टॉस जिंकला टीम कासगाव संघाने. डिसिजन पेंडिंग असेल. ओके, नो प्रॉब्लेम. विदिन 2 मिनिट्स टू सामन्याला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. षटक क्रमांक पहिलं घेऊन तन्वीर पाहायला मिळतील, ज्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक विलेज एंड कडून, त्यानंतर आपण पाहू शकतो हायवे एंड कडून देखील लोवर्स आपल्याला पाहायला मिळतील. तन्वीरच्या खांद्यावरती जबाबदारी षटक क्रमांक पहिलीची. डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच एक खेळाडू लॉंग ऑनमध्ये, एक खेळाडू मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. किरण भाऊ राऊत साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच अंशुलसाठी. अंशुलच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक देखील होतं. मात्र मैदानावरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. डोक्यावरती हात ठेवलाय कारण माहिती आहे मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद होतील. फर्स्ट विकेट डाऊन. परिसरामध्ये ज्या ज्यावेळी एखादी स्पर्धा होते, फक्त स्पर्धा नव्हे तर सामाजिक उपक्रम होता, ज्यावेळेस कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये कुठलाही कार्य होतं, त्या कार्यामध्ये ज्यांचा मोलाचा हिस्सा असतो, ज्यांचे मोलाचं आम्हाला सहकार्य असतं, असे आमचे सर्वांचे लाडके कासगाव ग्रामपंचायतचे माजी कार्यकुशल कार्यसम्राट उपसरपंच साहेब आणि विद्यमान सदस्य साहेब माननीय श्री किरणदादा राऊत साहेबांच्या वतीने आम्हाला, आमच्या कमिटीला आणि आमच्या या स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभले, त्यांचं देखील आम्ही विशेष असा आभार व्यक्त करणार आहोत. हाक तुमची तर मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे कासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि माजी कार्यकुशल कार्यसम्राट उपसरपंच साहेब किरणदादा राऊत साहेबांची उपस्थिती खऱ्या अर्थानं आमच्यासाठी फार अविस्मरणीय आहे आणि त्यांची उपस्थिती आमच्यासाठी लाभली, त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळते. पुढची मॅच मिताली 11 डिंगडॉंग कासगाव विपक्ष प्रियांश 11 कुळगाव. टॉस जिंकलाय मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघाने. बॅटिंगचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी प्रियांश 11 कुळगाव संघाला इन्व्हाइट केलंय. मॅच जबरदस्त होईल यात मात्र शंका नाही आहे. 50 धावेंचं असेल लक्ष. 4 षटकांमध्ये 50 धावा, 12.50ची आस्किंग गती आहे. मेंटेन करत असताना दमछाक होईल का नाही पाहणं इंटरेस्टिंग. स्टेप आउट झाले होते मिडविकेटच्या दिशेला. वेगाने फिल्डर आलेत. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल जरूर होत होता. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आम्हाला 5 पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती. 50 धावेंचं लक्ष स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. निखिल पंडे सर, निखिल पंडे सरांचं सहर्ष स्वागत. स्मार्ट, डॅशिंग, रुबाबदार असे आमचे निखिल सर आहेत आणि तितकी सुंदर अशी त्यांची हँडरायटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. बॉडी बिल्डर अनिकेतजी मोरे सरांना विनंती असेल, दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. हेल्थ इज वेल्थ आणि अर्नॉल्ड म्हणून ज्यांची ओळख आहे, अनिकेत दादा आपल्याला विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत.
यावेळेस स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलेला आहे. दमदार स्ट्रोक, सिक्सर. दर्शनजी पाटील यांच्याकडून सिक्सरच्या हॅट्रिकसाठी सोन्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 1000 पारितोषिकाच्या मध्ये वाढ करण्यात आली आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि आमचे साथी समालोचक अनुज मोरे सर देखील या स्पर्धेचा थेट लाईव्ह एन्जॉय करतायत, थेट प्रक्षेपण एन्जॉय करतायत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नो बॉल नो वरती आलेला चौकार. दमदार पंजा पाहायला मिळतोय. पाहायला मिळते. सर्व आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत, आमचे सर्व कमिटी मेंबर्सने या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले, त्या सर्वांचा नामोल्लेख देखील मी करणार आहे. मैदानावरती आपल्याला जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोन्याला नशिबाची साथ मिळते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर.
21 धावा धावफलकावरती असतील. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 21. 50 धावांचं लक्ष. उर्वरित बॉल असतील ते म्हणजेच 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. स्कूप केलाय, सुपला मारलाय, बॉलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत हा धमाकेदार स्ट्रोक सोन्याच्या बॅट मधून समसमणारा खणखणीत चौकार. धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 25 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. 4 बॉल 25 धावा धावफलकावरती असतील. 10.71ची आता रिक्वायर गटी आहे. रिक्वायर रन रेट आपल्याला 10.71चा पाहायला मिळतोय म्हणजे मैदानावरती कमबॅक डेफिनेटली पाहायला मिळतोय. यावेळेस मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल गोलंदाज येत आहेत बॉलच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज होतील बाद. 1 more विकेट डाऊन. अजून एक धक्का. विकेटचं पतन झालंय. कधी वाटतं की फलंदाज हवी ठरतायत त्यावेळेस गोलंदाजांचा कमबॅक होतो. असं वाटतं की गोलंदाज पुन्हा एकदा हवी ठरतायत. बॅटर म्हणतात की येस आम्ही देखील आहोत. त्यांचा देखील कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. कुठल्याही क्षणी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला देखील वेळ लागत नसते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट हा निश्चित का खेळ आहे. हा हर प्रिडिक्शन फेल आहे असा आम्ही नेहमी उल्लेख करतो. यावेळेस पुन्हा एकदा मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये. फिल्डर प्रयत्न करत होते मात्र सर्वात पहिले थोडेसे थांबलेत. थोडासा अर्ली पॉज आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग करत असताना मैदानावरती आलेली डबल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचेल 27. विजयासाठी समीकरण 12 बॉल 23 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. बदलापूरकरांची अभिमान स्वाभिमान आणि त्यासोबतीला कर्तृत्व नेतृत्व राखणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांच्याविषयी मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की कार्यकुशल कार्यसम्राट माजी सरपंच साहेब होते. तंटामुद्दी अध्यक्ष देखील होते आणि त्याच्यासोबतील या संपूर्ण परिसरामध्ये सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव होते. त्यासोबतीला आदिवासी समाजासाठी झटणारा व्यक्तिमत्व म्हणून समस्त बदलापूरकरांच्या नजरा या पंडे साहेबांवरती होत्या. मात्र काही कारणास्तव खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की जे लोक चांगले असतात त्यांना लवकर देवाज्ञा होते आणि अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या बरेचशा लोकांना गमावलं. त्याच काळामध्ये प्रकाशजी पंडे साहेबांना देखील आपण गमावलं. मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं या त्रिवेणी संगमला जागा करणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ती म्हणजे स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026. मात्र ही फक्त एक स्पर्धा नाही आहे तर दादांच्या कर्तृत्वाला एक डंका पेटवावा म्हणून ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा दादांच्या स्मरणार्थ त्यांना आदरांजली त्यांना श्रद्धांजली देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेसाठी भरपूर सारं मोलाचं सहकार्य प्रत्येकाच्या माध्यमातून लाभले त्या सर्वांचा मी नामोल्लेख करणार आहे. धावसंख्या 31 पाहायला मिळेल. 19 धावांचं लक्ष मी सर्वांचा नामोल्लेख करणार आहे. आमचे देवीदासजी पंडे सर ज्यांचा मी विशेष उल्लेख करेल ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस केला आहे. त्यांच्या समवेत विकासजी पंडे सर असतील, संतोषजी साळगे सर आहेत, भालचंद्रजी पंडे सर, भास्करजी पवार सर, नवनाथजी पंडे सर, विश्वासजी पंडे सर
अशोकजी पंडे सर, रमेशजी पंडे सर, सुनीलजी तोसकर सर, तसेच कल्पेशजी पंडे सर, रामदासजी पंडे सर, अमोलजी पंडे सर, समीरजी पंडे सर, जयेशजी पंडे सर, निखिलजी पंडे सर, तसेच राज पंडे सर, सूरजजी तोसकर सर, शुभमजी तोसकर सर, सिद्धेशजी पवार सर, जितेशजी पंडे सर, भूषणजी पंडे सर, रोशनजी पंडे सर, रोनितजी पंडे सर, रोशनजी पंडे सर, रिधानशी पंडे सर, स्वराजजी पंडे सर, प्रेमजी पंडे सर, बाळारामजी पवार सर, रोहिदासजी पंडे सर, या सर्वांची विशेष मेहनत आणि विशेष प्रयत्न या स्पर्धेला संपूर्णपणाने मी म्हणेल यशस्वीतेच्या दिशेला नेण्यासाठी आहे. त्या सर्वांचं मी विशेष कौतुक करेल. आज आपले प्रकाशदादा आपल्यात नाही आहे, मात्र ज्यावेळेस ते बघत असतील या स्पर्धेला तर मात्र त्यांच्या देखील मनावरती मी म्हणेल येस रिव्ह्यू घेण्यात आलाय का एक्झॅक्टली काय येस रिव्ह्यू घेण्यात आलाय. सर ऑनफिल्ड पंच विष्णू सर, हाईट फॅक्टर वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायर जो निर्णय देतील तो ग्राह्य धरला जाईल याची नोंद करून घ्या. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल ना तो ग्राह्य धरला जाईल. बघा मी उल्लेख करत होतो की आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांच्या स्मृतीस श्रद्धांजली आदरांजली देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. बदलापूरकरांना खऱ्या अर्थानं मी नेहमी म्हणतो की बदलापूर ही क्रिकेटची पंढरी आणि त्या पंढरीला मानाचा शिरपेचा तुरा देणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ज्या बदलापूरकरांना या स्पर्धेचा अभिमान स्वाभिमान वाटेल अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 हे देखणं पर्व दिवस क्रमांक 3 तब्बल 12 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या एक्स्ट्रा पोलमधून आपल्याला पाहायला मिळाला यजमान संघ भेंडशीळ संघाने आपल्या होम ग्राउंडवरती जबरदस्त दबदबा निर्माण केला. मी म्हटलं होतं की स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना भेंडशीळ संघाला हरवणं अतिशय अवघड आहे. गाव आमचा, नाव आमचा, वाडा आमचा, राडा आमचा, स्पर्धा आमची, दरारा देखील आमचाच असेल असं सांगणारा त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. दुसरीकडे 4 मधून आपल्याला पाहायला मिळाला जय 11 सामटोली संघाने विजय प्रस्थापित केला. आता आपल्याला पाहायला मिळतात 4 संघ, जो 4चा पोल आहे त्यापैकी कुठला संघ निघेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, कॅच झाली ड्रॉप मैदानावरती, ऐन मुवमेंटला ही झेल झाली ड्रॉप मैदानावरती. बघता बघता कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा 2 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 35. 7 बॉल 15, 7 बॉलमध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. 7 बॉलमध्ये 15. एकीकडे संघ पाहायला मिळतोय कुळगाव ब आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय जय भवानी शिरगाव. म्हणजे एका तालुक्यामधील हे 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. एका जंगलामधील 2 वाघ, एका मैदानामधील 2 तलवार, एका तालुक्यामधील हे 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच आपल्याला पाहायला मिळेल बाबू जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. विनंती असेल दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच विश्वासजी पंडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती डबल कंप्लीट झाली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. मैदानावरती आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट होतील आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपण पाहू शकतो 3ऱ्या धावसंख्या 37 विजयासाठी 6 बॉल 13. 6 बॉल 13 हे विजयासाठी इक्वेशन आहे. दोन्ही टीमकडे मी म्हणेल आता ऑपॉर्च्युनिटी इक्वल आहे. 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र मैदानावरती कमबॅक करणं तितकंच गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर देखील आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. सो वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. 6 बॉल 13 मॅच अडीतडीची आहे. मॅच विस्मरणीय होईल दोन्ही संघांसाठी यातही मात्र शंका नाही आहे. एकीकडे संघ कुळगाव ब आणि दुसरीकडे जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव असे 2 नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतील. सुरेश भट यांची एक कविता आहे. ती कविता मी नक्की या ओव्हरच्या अगोदर सांगू इच्छितो की विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही, विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. दोन्ही टीमला देखील हेच सांगावं लागेल. 6 बॉल 13 धावेंची आवश्यकता. कंपल्सरी चेझिंग
स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 6 बॉलमध्ये 13 धावा करणं गरजेचं राहणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी अरबाजवरती. असं म्हटलं जातं, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा आता अरबाजवरती दाखवलाय. 6 बॉल 13 ची आवश्यकता. ऑन साईडला फक्त वळवलाय मैदानावरती स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फिल्डर येतील वेगाने. मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 5 बॉल येस 12 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळेल. दोन्ही संघांना सांगावं लागेल, बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादी और उम्मीद हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही संघ स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला आलेत. मात्र 5 बॉल 12 एकच असेल या मॅचचा विजेता. स्टेप आउट झालेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. थर्डमॅन मध्ये फिल्डिंग अप्रतिम. मिळेल फक्त सिंगल. आता अजून मॅच टाईट, अजून मॅच रोमहर्षक पाहायला मिळतीये. दर्शकांच्या हृदयाचा ठोका चुकवेल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुळगाव ब विपक्ष जय भवानी शिरगाव. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 11. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेला. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. मैदानावरती आलेले सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक्झॅक्टली कुठला खेळाडू बाद आहे हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. फलंदाज तर बाद होणारच आहेत. आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळते. 1 मोर विकेट डाऊन, 1+ रनआउटची विकेट. थर्डमॅन मध्ये जे फिल्डर आहेत ना, आपल्याला विनंती ट्रॅक थोडीशी खाली घ्यायची आहे. आणि म्हणून 3 वेळा विचारलं, बरोबर आहे का, बरोबर आहे का, बरोबर आहे का. यावेळेस ऑन साइडला वड स्ट्रोक. ना तके कभी पैर और ना हिम्मत आ रही है. हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर संघर्ष जारी है. आलेला संघर्षमय सिक्सर. फलंदाज हेमंतच्या बॅट मधून. कहाणी में ट्विस्ट. आता मैदानावरती कमालीची बॅटिंग पाहायला मिळतीये. ऑन साइडला दिशा दाखवली उमेश, आणि उमेश पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळतीये. 40+, म्हणजे वयाच्या 40 नंतर देखील क्रिकेट आम्ही खेळायचं सोडलं नाहीये. 2 बॉल 4. 2 मध्ये 4 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक स्क्वेअर लेगला क्लिअर करत या मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा सिक्सर. 2 बॉल 4. 2 मध्ये 4. कुठला संघ जिंकेल. 2 मध्ये 4 धावांची आवश्यकता. 2 बॉल 4 हे समीकरण. इथे हा बॉल आलाय शॉट. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. जबरदस्त मैदानावरती सामना पाहायला मिळतोय. आता 1 बॉल आणि कंपल्सरी तो गोल्डन चौकार येईल का. आम्ही नेहमी म्हणतो 1 बॉल मध्ये 2 रन बनवणं सोपं आहे. 1 बॉल मध्ये 4 रन बनवणं सोपं आहे. 1 बॉल मध्ये 6 रन बनवणं सोपं आहे. 1 बॉल मध्ये 1 रन बनवणं अवघड असतं. आता 1 बॉल 4 हे मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या वेळेस 4-6 पाहिजे असतं त्यावेळेस फक्त माहिती आपण मोठा स्ट्रोकच अटेम्प्ट करायचंय. 1 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 4. 1 बॉल 4. एक्झॅक्टली मैदानावरती काय झाले पाहावं लागेल. धगधग धगधग धगधग. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेत. एक्झॅक्टली काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. येस इट इज. सामना आपण पाहू शकतो झालाय फिनिश आणि सामना जिंकले पाहायला मिळेल. कुळगाव B+ संघाने अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत जय भवानी शिरगाव संघाला. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही संघांच्या वतीने.
मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला पण वळणार आहोत. नो डाऊट ॲट ऑल ज्याने कमालीची कामगिरी केली असा वन अँड ओनली अरमान पाहायला मिळेल. सामन्याचा सामनावीर 14 बॉलमध्ये 32, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 3 सिक्सर आणि 2 चौकार पाहायला मिळाले. फलंदाज अरमान इज द मॅन ऑफ द मॅच. शेक लाईनअप करायचं, मैदानाचा दाबा सोडायचा आहे. लगेच पुढील मॅच आपण कव्हर करणार आहोत. मिताली 11 डिंग डॉंग कासगाव विपक्ष प्रियांश 11 कुळगाव. जशी सामन्याला सुरुवात होईल करूया आपण थोडंसं परिवर्तन समालोचन कक्षामध्ये. आवाज ऐकूया आपण खरवईचा गोड आवाज, बदलापूरचा गोड आवाज, प्रसाद सवारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.